अहंकारच माणसाच्या विनाशाचं मूळ कारण ठरतो. हाच अहंकार आपल्याला सत्यापासून दूर नेतो. म्हणून श्रीकृष्णाचा हा इशारा नक्की समजा. नमस्कार स्वामी भक्त हो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपण आपल्याच अहंकाराच्या भिंतीआड इतके सुरक्षित आहोत असे आपल्याला वाटते की आपल्याला आपल्या विनाशाची चाहूलही लागत नाही. आपण जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षात आपण स्वतःचेच अस्तित्व हरवून बसतो. भगवद्गीतेच्या आरशात आज आपण स्वतःला पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरेल, कारण आज आपण अहंकाराच्या त्या गडद छटा उलगडणार आहोत, ज्या आपल्या आनंदाच्या वाटेत काटे पसरतात. या आत्मशोधाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आजच स्वामी परिवाराचा भाग बना. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्ञानाचे हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील 4थ्या श्लोकात मानवी प्रवृत्तीचे चित्रण करताना अत्यंत स्पष्टपणे म्हणतात, दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानचाभिजातस्य पार्थ संपदा मासुरीम. चला, या प्रत्येक शब्दाची खोली आपण समजून घेऊया. दंभ म्हणजेच पाखंड किंवा दिखावा. दंभ म्हणजे मुखवटा. आपण समाजात जे आहोत त्यापेक्षा वेगळं दिसण्याचा अट्टहास म्हणजे दंभ. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती दान करत असेल, पण त्या दानाचा हेतू लोकांच्या कौतुकाचा असेल, तर ते दान नसून दंभ आहे. हे भावनिकदृष्ट्या खूप वेदनादायी आहे, कारण माणूस स्वतःशीच खोटं बोलत असतो. ज्या दिवशी मुखवटा गळून पडतो त्या दिवशी माणसाला स्वतःची भीती वाटू लागते. दुसरा शब्द आहे दर्प. दर्प म्हणजेच गर्व किंवा गर्विष्ठपणा. दर्प म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचा असा नशा जो जमिनीशी असलेलं आपलं नातं तोडतो. समजा एखाद्या माणसाने स्वतःच्या कष्टाने खूप पैसा कमावला, पण तो पैसा त्याला इतका आंधळा करतो की तो गरीब माणूस समजायला तयार नसतो. तो दर्प त्याला हे विसरायला लावतो की आज त्याच्याकडे जे आहे ते उद्या राहीलच याची शाश्वती नाही. हा दर्प जेव्हा मनाला चिकटतो तेव्हा माणसं सोडून जातात आणि शेवटी उरतो तो फक्त एकटा पोकळ माणूस. तिसरा शब्द आहे अभिमान म्हणजेच अहंकार. हा अहंकार म्हणजे मीपणाचा महामेरू. हे अभिमान नावाचं विष असं आहे जे माणसाच्या नात्यांना आतून रडवतं. समजा घरात काही चूक झाली आणि ती चूक मान्य करण्याऐवजी मी मोठा, मग माझं म्हणणं कसं चुकलं, मला तुम्ही शिकवणार का, असा विचार करणं म्हणजे हा अभिमान. हा अहंकार इतका क्रूर असतो की प्रियजनांचे डोळे पाणावलेले पाहूनही पिघळत नाही. हा अहंकार माणसाला इतका एकटा करतो की शेवटी त्याला जिंकूनही हरल्यासारखं वाटतं. चौथा शब्द आहे क्रोध म्हणजेच राग. जेव्हा अहंकार आणि दर्पाला ठेच लागते तेव्हा क्रोधाचा ज्वालामुखी फुटतो. हा राग म्हणजे शांतता जाळणारी आग आहे. समजा एखाद्या कामात अपयश आलं आणि माणूस शांत राहून पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याऐवजी घरातील वस्तूंवर किंवा प्रियजनांवर ओरडतो, तर तो राग स्वतःलाच संपवतो. क्रोधात माणूस इतका कठोर बोलतो की ते जखम भरून यायला आयुष्य लागतं. हा राग म्हणजे तुमच्या हातातील ती तलवार आहे जी तुम्ही स्वतःलाच कापण्यासाठी वापरत असता. पाचवा शब्द आहे पारुष्य म्हणजेच कठोर वाणी. पारुष्य म्हणजे जिभेवरचं विष. जे शब्द कधीच मागे घेता येत नाहीत असे शब्द बोलणे. रागाच्या भरात जेव्हा आपण समोरच्याच्या अस्तित्वावरच प्रहार करतो तेव्हा आपण समोरच्याला हरवत नाही, तर नात्यातील विश्वास संपवतो. तुमच्या आवाजातील कठोरता समोरच्याच्या काळजाला चिरून जाते आणि हेच पारुष्य तुम्हाला आयुष्यात हळूहळू पण नक्कीच एकाकी पाडतं. आणि शेवटचा शब्द आहे अज्ञान. हे सर्व गुण ज्याच्याकडे आहेत तो अज्ञानी आहे. स्वतःचं अस्तित्व, आपलं कर्तव्य आणि आपलं स्व विसरणे म्हणजे अज्ञान. तो स्वतःला सर्वात हुशार समजतो, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्याच विनाशाचा निर्माता असतो. अशी व्यक्ती आपली चूक का मान्य करत नाही, कारण त्यांच्यासाठी सत्यापेक्षा आपली इमेज, प्रतिमा जास्त मोठी असते. जर त्यांनी चूक मान्य केली तर त्यांचा दर्प आणि अभिमान दुखावला जाईल अशी त्यांना भीती वाटते. म्हणून ते प्रत्येक चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडतात. माझ्यामुळे नाही, त्यांच्यामुळे झालं, हे वाक्य त्यांच्या आयुष्याची ढाल बनतं. ते स्वतःच्या आरशात कधीच डोकावत नाहीत, कारण तिथे दिसणारा स्वतःचा खरा चेहरा त्यांना सहन होत नाही. ते एक अशा कैदेत राहतात जिथे अहंकार हाच कैदी आणि अहंकार हाच तुरुंग रक्षक असतो. मित्रांनो, शेवटी काय उरतं? जेव्हा हे शरीर मातीत मिळेल तेव्हा काय सोबत जाईल? हा अहंकार, हा दर्प
की आपली कडू वाणी काहीही नाही, फक्त आपण दिलेलं प्रेम आणि आपली नम्रता उरते. अहंकार सोडा, कारण तो तुमच्या आनंदाचा सर्वात मोठा मारेकरी आहे. आजच कोणाशी तरी प्रेमाने बोला, आपली चूक मान्य करा आणि नात्यांना नव्याने फुलायला द्या. मीपणा विसरून आपलेपणा जपला तरच जीवनाचा खरा अर्थ सापडेल. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत. आज या क्षणी ठरवा, तुम्हाला अहंकाराचा विनाश हवा की प्रेमाचा विजय. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत आहोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.